एखाद्याला दुसऱ्याचा 1 रुपया सुद्धा पचत नाही, पण काही लोक 7 पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती लोकांना टोप्या टाकून आणि भ्रष्टाचार करून कमवतात. मग एवढी तफावत कशी काय? याचं सुद्धा उत्तर आपल्याला मिळतं ते जन्मपत्रिकेमध्ये. पत्रिकेतील द्वितीय स्थान याला धनस्थान म्हणलं गेलेलं आहे. म्हणजे जे पैसे आपण नोकरीतून बिझनेसमधून कमवतो किंवा जे पैसे आपल्याला आपल्या फॅमिलीकडून मिळतात, या सर्व गोष्टींसाठी द्वितीय स्थान पाहिलं जातं. पण याच्या अगदी समोरचं स्थान म्हणजे अष्टम स्थान, ज्याला आपण मृत्यूस्थान म्हणतो, हे फक्त मृत्यूस्थान नसून तिथून आपण हिडन वेल्थ किंवा गुप्त व्यवहार हे सुद्धा पाहतो. म्हणजे जे पैसे आपल्याला वारसा हक्काने मिळतात किंवा जे पैसे आपल्याला इन्शुरन्समधून मिळतात ते सुद्धा या अष्टम स्थानातूनच पाहिले जातात. अष्टम स्थान हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो टेबलाखालून पैसा येतो, भ्रष्टाचाराचा पैसा असतो, तो सुद्धा अष्टम स्थानावरूनच पाहिला जातो. आणि म्हणून जेव्हा या अष्टम स्थानात क्रूर ग्रहांच्या राशी किंवा क्रूर ग्रह असतात, म्हणजे सूर्य, मंगळ, शनी, राहू, केतू, तेव्हा असा माणूस फक्त भ्रष्टाचार करत नाही तर तो त्यातून मिळालेला पैसा पचवू सुद्धा शकतो. पण जर हे क्रूर ग्रह त्या अष्टम स्थानात नसतील तर माणसाला दुसऱ्याचा 1 रुपया सुद्धा पचत नाही आणि जर चुकून तो आपल्याकडे राहिला तर त्याचं 10 रुपयाचं नुकसान होतं. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर पत्रिकेत अष्टम, दशम आणि 12व्या घराचा संबंध आला तर असा माणूस कामाच्या ठिकाणी त्याची निंदा नालस्ती होते आणि त्याला कदाचित तुरुंगवास सुद्धा भोगावा लागू शकतो.